आज आपण बनवणार आहोत सोया चंकची ग्रेव्हीवाली आणि स्मोकी फ्लेवरवाली वेगळ्या पद्धतीची भाजी। ही भाजी भात भाकरी चपाती सोबत खायला खूप टेस्टी लागते। आता ही भाजी बनवायची कशी चला सांगते। नमस्कार, मी अनुष्का, अनुज किचन डायरी 23 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। इथे गरम पाण्यामध्ये 1 वाटी सोया चंक मी शिजायला ठेवलेले आहे। त्याच्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा, थोडीशी हळद घालायची आणि आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि सोया चंक शिजवून घ्यायचे। आता याच्यासाठी आपल्याला एक ग्रेव्ही बनवावी लागणार आहे। त्याच्यासाठी इथे मी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची घेतलेली आहे। आता इथे मी जो कांदा उभा कट करून घेते तो ग्रेव्हीसाठी वापरणार आहे। टोमॅटो आणि कांदा आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरायचा आहे आणि दुसरा मी इथे छोटा कांदा आणि शिमला मिरची घेतले, त्याचे चौकोनी तुकडे करून घेणार आहे। कांदा ज्यावेळी आपण कट करतो त्यातले छोटे तुकडे आपल्याला बाजूला काढून घ्यायचे, ते तुम्ही ग्रेव्हीसाठी वापरू शकता आणि मोठे चौकोनी तुकडे आपल्याला भाजीमध्ये वापरायचे आहेत। ही भाजी ना रेस्टॉरंटच्या भाजीपेक्षा सुद्धा खूप टेस्टी होते। एकदा तरी तुम्ही घरी ही भाजी नक्की ट्राय करा। तर आता इथे आपला कांदा टोमॅटो सुद्धा कट करून झालाय। कांद्याचे मी चौकोनी तुकडे करून घेतलेत। आता इथे शिमला मिरचीचे सुद्धा मी चौकोनी तुकडे करून घेतेय। भाज्या सगळ्या आपल्या कट करून झालेल्या आहेत। आता इथे पॅन मध्ये मी अर्धी पळी तेल घातलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि मी सोया चंक निथळायला ठेवून घेतलेले आहेत, कारण सोया चंक आपले आता शिजलेले आहेत, त्याचं पाणी मी निथळून घेते। पॅन मधलं तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आणि जे सोया चंक मी निथळायला ठेवले होते त्याचं पाणी मी चांगलं असं हाताने पिळून घेते। कांदा सुद्धा मऊ झाला की आपण याच्यामध्ये घालूया टोमॅटो आणि टोमॅटो आणि कांदा छान आपल्याला भाजून घ्यायचं। याला हलका सोनेरी कलर येईपर्यंत आपण याला भाजून घेऊया आणि मग याला आपल्याला गार करायला ठेवून द्यायचं। आता दुसऱ्या कढईमध्ये इथे मी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण शिमला मिरची आणि कांद्याचे चौकोनी तुकडे करून घेतले होते ते हलके तळून घेणार आहोत। हे तुकडे जास्त तळायचे नाहीत किंवा याला तेलामध्ये जास्त शिजवून सुद्धा घ्यायचं नाही, फक्त हलके परतायचे आणि लगेचच याला बाहेर काढून घ्यायचं, कारण आपण हे भाजीमध्ये वापरणार आहोत आणि याला थोडासा क्रंच राहायला पाहिजे, तर भाजी आपली छान टेस्टी लागते। तर मी हलकेचे तुकडे परतून घेतलेत। आता याला लगेचच बाजूला काढून घेते। कांदा टोमॅटो सुद्धा आपला इथे गार झालेला आहे। त्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं, मूठभर कोथिंबीर आणि इथे मी मूठभर काजूगर घेतलेले आहेत। आता याची आपल्याला एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची। कढईमधल्या तेलामध्ये 1 चमचाभर जिरं घालायचं आणि याच्यामध्ये आपल्याला ही कांदा टोमॅटोची करून घेतलेली ग्रेव्ही घालायची। ग्रेव्ही सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायची। आता इथे मी आलं आणि लसूण किसून ठेवलं होतं तेच याच्यामध्ये घालते आणि हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये छान परतून घ्यायचं। विकतच्या पेस्ट पेक्षा आपण घरी बनवलेली पेस्ट किंवा ज्या त्यावेळी किसून जर आलं लसूण पेस्ट घातली ना तर त्याची टेस्ट भाजीला खूप छान येते। हे सगळं छान परतून झाल्यानंतर आता सुक्या मसाल्यांच्या मध्ये इथे मी हळद, गरम मसाला, घरचं लाल तिखट आणि काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे। घरचं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचं। आता ग्रेव्ही ऍडजस्ट करण्यासाठी मी याच्यामध्ये 1 वाटीभर गरम पाणी ओतलेलं आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। आता झाकण ठेवून ही ग्रेव्ही आपल्याला 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायची। आता या ग्रेव्ही मध्ये आपल्याला सोया चंक घालायचे, त्याच्यानंतर आपण जो कांदा आणि शिमला मिरचीचे चौकोनी तुकडे करून तळून घेतले होते ते सुद्धा घालायचे। चवीपुरतं मीठ घालायचं। तुमच्याकडे कसुरी मेथी असेल ना तर कसुरी मेथी सुद्धा हातावरती चुरून या भाजीमध्ये घाला, त्याने तर या भाजीचा फ्लेवर अजून जास्त येतो। तर आता झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं भाजी छान शिजवून घेऊया। भाजी आपली शिजलेली आहे। आता हिला मी बाजूला उतरून घेते आणि आता याला आपण एक स्मोकी फ्लेवर देणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी गॅसवरती जाळी ठेवली आणि त्याच्यावरती 2 असे दालचिनीचे तुकडे ठेवलेले आहेत। हे दालचिनीच्या तुकड्यांनी आग पकडली की लगेचच आपल्याला हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचे। ही वाटी आपल्याला भाजीमध्ये ठेवायची, अर्धा चमचा त्याच्यावर तूप सोडायचं आणि झाकण ठेवून 2-3 मिनिटं याला छान तसंच ठेवून द्यायचं। आता या तुपातले आपल्याला दालचिनीचा तुकडा काढून टाकायचा आणि तूप भाजीमध्ये ओतून घ्यायचं। वरून फ्रेश कोथिंबीर आणि स्लिट केलेली हिरवी मिरची घालायची आणि मिक्स करून आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे। खूप टेस्टी भाजी होती
आणि हो, आपल्या चॅनेलवर हाईप सुद्धा चालू झालेला आहे. कमेंटच्या बाजूला हाईप द्यायला विसरू नका.